रायगड जिल्हा परिषदेच्या बैठकीत मूलभूत प्रश्नांवर खडाजंगी, अपूर्ण योजनांवर कडक कारवाईचा इशारा। रायगड जिल्हा परिषदेच्या बैठकीत शिक्षण, पाणी पुरवठा आणि आरोग्य विभागातील गंभीर त्रुटींवर जोरदार चर्चा करण्यात आली। अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण काम करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा देत काम पूर्ण होईपर्यंत देयके थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे। मोरबे धरणाचे पाणी 23 गावांना न मिळणे आणि पोलादपूरमध्ये टँकरवर अवलंबित्व यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। आरोग्य विभागातील त्रुटींमध्ये तळाशेत उपकेंद्र रात्री बंद राहणे, सुडकोळी पीएससी मध्ये डॉक्टरांचा अभाव आणि धोकवडे इमारतीची पडझड या समस्या डॉक्टर सचिन राऊळ यांनी मांडल्या। खऱ्या अर्थानं आज रायगड जिल्हा परिषद एक अभूतपूर्व यश महायुतीला मिळाले। आज भारतीय जनता पार्टीला इतिहासात पहिल्यांदा जिल्हाध्यक्षपद मिळाले। आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट, तशाच पद्धतीने शिंदे गट आणि उभाटा आमची महायुती आहे। 59 पैकी 57 सन्मान्य सदस्य सत्तेमध्ये आहेत। यांना सर्वांना घेऊन या रायगडला एक सर्वांगीण विकास करून रायगडचे जे प्रलंबित प्रश्न गेल्या 4 वर्षात इथे कोणत्याही प्रकारचं प्रशासन नव्हतं, त्यामुळे जी अधिकाऱ्यांमध्ये आलेलं मुजोर अधिकारी यांच्यावर वचक करून या भविष्य काळात रायगड जिल्हा सर्वसंपन्न कसं होईल यासाठी आम्ही सारी मंडळी एकत्र इथे काम करून रायगड जिल्हा पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू। रायगड जिल्ह्याचा आपण एक थोड्या दिवसापूर्वी बजेट सादर केला। तो बजेट 85 करोडवरून 175 करोडचा आपण बजेट सादर केला। त्याच पद्धतीनं देशामध्ये नरेंद्र मोदींचं भारतीय जनता पार्टी सरकार आहे, त्याच पद्धतीनं राज्यात महायुतीचं देवेंद्र फडणवीस साहेब, सुनेत्राताई पवार, तशाच पद्धतीने एकनाथजी शिंदे यांच्यामार्फत सरकार आहे। तिथे जाऊन तिथून मोठा भरघोस निधी आणून या रायगड जिल्ह्यामध्ये सर्व ज्या प्रलंबित योजना आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। वचक आहे तो वचक दिसत नाही। खरं म्हटलं तर दादा आपल्यामधून जातील या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसलेला नाही। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्याने भारतीय जनता पक्ष व महायुतीला सतत पाठिंबा देणारे आणि खरं म्हटलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दादा अजितदादा यांचा वाढदिवस सुद्धा एकाच दिवशी आणि अशा एकाच दिवसाचे 2 अत्यंत मूर्तिमंत असे ज्यांची ख्याती आहे असे व्यक्तिमत्व आणि ज्या गोष्टींमुळे आज आपल्याला आपण खूप पाठी गेलो। कारण दादांचे धाडसी निर्णय, दादांनी प्रत्येक गोष्टीमध्ये बघितलं तर दादा सकाळी 6 वाजता उठून प्रशासनासोबत घेऊन काम करायला जिथे जिथे दादा जात असत। दादांच्याकडे आपण पाहिलं तर कुठल्याही गोष्टीचा हलगर्जीपणा खपवून घेत नसत। असं एक आपल्यामधील सर्वोच्च नेता आपल्यामध्ये केला। मी भारतीय जनता पक्षातर्फे आणि जिल्हा परिषदेच्या तर्फे त्यांना खरंच आदरांजली वाहतोय। धन्यवाद। यावेळी रेबीजसह आवश्यक लसी आणि औषधांची मागणी करण्यात आली आहे। आरटीई प्रक्रियेत गैरप्रकारांचा आरोप होत असून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत। यावेळी 674 शाळांचा आढावा घेऊन शिक्षक भरतीसाठी मागणी पाठवण्याचा निर्णय झाला आहे। आता पहिलं शिक्षण आपण मगाशी ऐकलं। गेले 4 वर्ष जिल्ह्यामध्ये कुठल्याही निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक कारभार होता आणि त्यामुळे 4.5 वर्षातून निवडणूक झाल्यानंतर सगळे सदस्य या ठिकाणी येऊन त्याने आपल्या आपल्या मतदारसंघातल्या शिक्षणाबद्दल समस्या मांडल्या। त्याची दखल आम्ही सगळ्यांनी, अध्यक्ष, आमचे उपाध्यक्ष, सगळे सभापती आम्ही घेतलेली आहे आणि आम्हालाही ते अवलोकन करून आम्ही निश्चितपणे लवकरच त्यावरती बसू। ज्या ज्या समस्या शिक्षणासंदर्भात सदस्यांनी मांडलेत, सभापतींनी मांडलेत तालुक्याच्या, त्यांना न्याय द्यायचं आम्ही काम करू। आम्ही तिन्ही पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुतीमध्ये असल्यामुळे आम्हाला आता इथं विरोधक कोण दिसत नाही, त्यामुळे काम करायला सोपं आहे। आमच्यासारख्या सिनियर मेंबरचा निश्चितपणे सगळ्यांना फायदा होईल। राहिला प्रश्न अर्थ खात्याचं बजेट आम्हाला खातं मिळायच्या अगोदरच अध्यक्षांनी मांडलं। तरी इतिहासातला मला जवळजवळ 4था टर्मचा अनुभव आहे। अनेक अर्थसंकल्प मी ऐकलेले, ते साक्षीदार आम्ही आहोत। त्यामुळे यावेळचा अर्थसंकल्प 250 कोटी रुपयाचा आहे। त्यामुळे जे नवनिर्वाचित सदस्य निवडून आलेले आहेत ते भाग्यवान मी म्हणायला लागेल।
15 वित्त 3.5 वर्षी कोणाला मिळाला नव्हता, तोही आता जवळजवळ 50-60 कोटी रुपये या ठिकाणी आला आहे. साधारण या जिल्ह्याचा सर्वांगीण विविध घटकांचा विकास करण्यासाठी एक भरीव अशी आर्थिक तरतूद या बजेटमध्ये किंवा 15 वित्तकाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेली आहे. उर्वरित शासनाच्या सरकार आमचं आहे, त्यामुळे शासनाच्या विविध योजना मग त्या आरोग्यासाठी असतील, शिक्षणासाठी असतील, कृषी पशुसाठी असतील, पाण्यासाठी असतील, यासाठी आम्ही भरीव निधी आणून जो गॅप पडला मधल्या कालामध्ये तो भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.